मावळचे आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत। अण्णा काय सांगाल, खासदार श्रीरंग बारणे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना की मीच उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे। तुम्ही देखील मावळच्या लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होता। आज राज्याची कॅबिनेट संपन्न होत असताना जे लोकसभेसाठी इच्छुक आहेत ते सर्वच उमेदवार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचं काम करतायत। अधिकृतपणानं अजून कुठल्याही उमेदवाराची महायुतीतल्या भारतीय जनता पक्ष सोडून इतर पक्षातली कुणाची उमेदवारी अजून घोषित केली नाही किंवा कुठली यादी देखील प्रसिद्ध झालेली नाही। शेवटी उमेदवार होण्यासाठी ज्या काही आपल्या परीने इच्छा किंवा आपली ताकद लावायची ती प्रत्येक उमेदवार ही लावण्याचा प्रयत्न करतोय। मी मागील काही दिवसापासून सातत्यानं हे सांगतोय की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आम्ही सर्व पदाधिकारी आग्रही आहोत। परंतु महायुतीचा निर्णय जो होईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि उमेदवार जो असेल तो उमेदवार देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींना काही झालं तरी पुन्हा सर्वांना पाहायचंय हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वजण हातात हात घालून काम करू। कुठेतरी नरमाईची भूमिका घेतली का दिसते तुमची अण्णा? एक महिन्यापूर्वी तुम्ही कडक ठाम होते असे, आता कुठेतरी म्हणता की महायुतीत जो उमेदवार दिल तो आम्ही त्याचं काम करू। आता कुठेतरी नरमाईची भूमिका दिसायला लागली। असं नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना आमच्या पक्षाचा उमेदवार कसा होईल किंवा आम्हाला संधी कशी मिळेल याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहणार। परंतु निर्णय झाल्यानंतर जो निर्णय होईल तो निर्णय स्वीकारून काम केलं पाहिजे या पद्धतीचा एक कार्यकर्ता आहे मी। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।